महिलांनो, सकाळी उठल्याबरोबर लगेच झाडू हातात घेऊन लक्ष्मीला बाहेर हाकलू नका. दारिद्र्य घरात येईल ही स्क्रिप्ट स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित आहे. ज्या दैनंदिन जीवनातील छोट्या चुका अशा दारिद्र्य आणतात हे सांगितलं आहे. नमस्कार माझ्या स्वामी समर्थ भक्त परिवाराला. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय खास करून आपल्या घरातील आई, बहिणी आणि सर्व गृहिणी लक्ष्मींसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण रोज सकाळी एक अशी चूक करतो जी आपल्याला चूक वाटतही नाही, पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा होतो. आणि ती चूक म्हणजे सकाळी उठल्याबरोबर लगेच झाडू हातात घेऊन घर साफ करणे. होय, तुम्हाला वाटेल स्वच्छता करणे चांगली गोष्ट आहे, पण मग यात चूक काय आहे? पण स्वामी समर्थ माऊलींचे एक अत्यंत गोड आणि महत्त्वाचे वचन आहे. महिलांनो, सकाळी उठल्याबरोबर लगेच झाडू हातात घेऊन लक्ष्मीला बाहेर हाकलू नका, नाहीतर दारिद्र्य घरात येईल. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण यामागे खूप मोठं आध्यात्मिक आणि वास्तव जीवनाशी जोडलेलं सत्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शांतपणे समजून घेणार आहोत की सकाळी झाडू का मारू नये, लक्ष्मी का नाराज होते आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आपण काय बदल केले तर आपल्या घरात कायम सुख समृद्धी टिकून राहील. जर तुम्ही खरे स्वामी समर्थ भक्त असाल तर आपल्या घराला सुखी समृद्धी ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, पहा आणि मनापासून समजून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण समजून घेऊया की सकाळी झाडू मारू नये असं का सांगितलं जातं. स्वामी समर्थांच्या शिकवणीत आपण आपल्या धर्मग्रंथामध्ये सकाळचा वेळ हा अत्यंत पवित्र मानला जातो. हा वेळ लक्ष्मी आगमनाचा आणि तिच्या आशीर्वादाचा वेळ असतो. रात्रीच्या वेळी लक्ष्मी घरात येते आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळेस ती घरात स्थिर राहून आपल्याला आशीर्वाद देते. आता विचार करा, आपण उठल्या उठल्या झाडू मारतो तेव्हा काय होतं? आपण घरातील धूळ कचरा बाहेर टाकतो, पण त्याचबरोबर घरातील सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वासही बाहेर ढकलला जातो. म्हणूनच जुन्या लोकांनी सांगितलं आहे की सकाळी लगेच झाडू मारू नये. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक भक्त होता. त्याच्या घरी नेहमी पैशाची अडचण असायची. कितीही पैसे कमवले तरी पैसे टिकत नव्हते. तो स्वामी समर्थांकडे गेला आणि विचारलं, माऊली, माझ्या घरी दारिद्र्य का आहे? स्वामी म्हणाले, तुझ्या घरात सकाळी झाडू मारला जातो का? त्याने होकार दिला. स्वामी शांतपणे म्हणाले, आधी ही सवय बदल, मग पहा फरक. त्या भक्ताने घरी जाऊन सकाळी झाडू मारणं बंद केलं आणि काही दिवसातच त्याच्या घरात बदल दिसू लागला. पैसे टिकू लागले, घरात शांती वाढली. ही गोष्ट आपल्याला काही शिकवते. लहान वाटणाऱ्या सवयीचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. आता थोडं वैज्ञानिक कारणही समजून घेऊया. सकाळचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. या वेळी हवा अतिशय शुद्ध असते आणि वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. जर आपण यावेळी झाडू मारला तर धूळ उडते आणि ती आपल्या श्वासात जाते. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणजेच ही सवय आध्यात्मिकदृष्ट्याच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य नाही. आता आपण पाहूया योग्य वेळ आणि योग्य पद्धत काय आहे. स्वामी समर्थ सांगतात की घरातील कामे नेहमी योग्य वेळेत केली तर त्याचे चांगले परिणाम मिळतात. सकाळी उठल्यावर सर्वात आधी देवाचं स्मरण करा, मन शांत करा आणि स्वामी समर्थांचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. त्यानंतर तुळशीला पाणी घाला आणि घरात सकारात्मक वातावरण तयार करा. यानंतर सूर्य उगवल्यावर आणि सकाळची पूजा झाल्यावरच झाडू मारावा. झाडू मारताना सुद्धा मनात चांगले विचार ठेवा आणि लक्ष्मीचं नामस्मरण करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू मारताना कचरा थेट बाहेर फेकू नका. तो आधी एका ठिकाणी गोळा करा आणि नंतर कचरापेटीमध्ये टाका. यामुळे घरातील ऊर्जा संतुलित होत राहते. आता काही सोपे पण प्रभावी उपाय पाहूया, जे स्वामी समर्थांच्या शिकवणीत सांगितले गेले आहेत. दररोज सकाळी घरात थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र शिंपडल्याने वातावरण शुद्ध होतं. मुख्य दरवाजाजवळ स्वस्तिक काढल्याने लक्ष्मीचं आगमन होतं. शुक्रवारी विशेष लक्ष्मीपूजन केल्याने घरात संपन्नता वाढते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधीही रात्री झाडू मारू नका, कारण त्याने लक्ष्मी घर सोडते असं मानलं जातं. जर तुमच्याकडून ही चूक आधी होत असेल तर घाबरू नका. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तावर कृपा करतात. तुम्ही छोटासा उपाय करू शकता. दर
स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि त्यांच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा. लक्ष्मी सूक्त पठण केल्यानेही घरातील नकारात्मकता दूर होते आणि शक्य असेल तर गरजू लोकांना अन्नदान करा. या सगळ्या छोट्या सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात. मित्रांनो, आपल्या घरातील स्त्री हीच खरी लक्ष्मी असते. जर ती योग्य पद्धतीने घर चालवते तर घरात कायम आनंद आणि समृद्धी राहते. म्हणूनच आजपासून ही एक सवय नक्की बदला. सकाळी उठल्या उठल्या झाडू हातात घेऊ नका. थोडा वेळ देवाला द्या, स्वतःला द्या आणि मगच कामाला सुरुवात करा. तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. घरात शांतता वाढेल, पैशाची बचत होईल आणि मनही प्रसन्न राहील. आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मनापासून सांगते, आपण अनेकदा मोठे उपाय शोधत बसतो, मोठ्या पूजा, मोठे खर्च करतो, पण स्वामी समर्थ आपल्याला नेहमी साधेपणाचाच मार्ग दाखवतात. आपल्या रोजच्या छोट्या सवयीच आपल्या आयुष्याचं भाग्य ठरवत असतात. घरात सकाळची सुरुवात अशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा अवलंबून असते. जर दिवसाची सुरुवात शांततेने, देवाच्या नावाने झाली, सकारात्मक विचारांनी झाली तर घरात दिवसभर आनंद राहतो. पण जर सुरुवातीलाच घाई, गडबड आणि चुकीच्या सवयीने झाली तर नकळत नकारात्मक वाढते. म्हणूनच महिलांनो, स्वतःसाठी दररोज 5 मिनिटे काढा, डोळे बंद करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि मनात एकच भावना ठेवा की माझं घर सुखी समृद्धी राहो. ही भावना खूप शक्तिशाली असते आणि तीच खऱ्या अर्थाने लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर ठेवते. आणखी एक छोटासा उपाय सांगते जो अनेकांना माहीत नसतो. सकाळी उठल्यावर घराच्या उंबरठ्याला नमस्कार करा, कारण उंबरठा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो. तिथे थोडंसं पाणी शिंपडा आणि मनात प्रार्थना करा, लक्ष्मी माता आमच्या घरी सदैव वास करा. हा छोटासा संस्कार तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, घरात कधीही रागाने किंवा चिडचिड करत कामं करू नका, कारण जिथे राग असतो तिथे लक्ष्मी थांबत नाही. जिथे प्रेम, शांतता आणि समाधान असतं तिथे खरी लक्ष्मी, समृद्धी येते. अजून एक छोटी, खूप प्रभावी गोष्ट तुम्हाला सांगते जी अनेक अनुभवी लक्ष्मी पाळतात. सकाळी उठल्यावर घरात थोडासा गोड सुगंध पसरवण्यासाठी सवय लावा, जसं अगरबत्ती किंवा धूप लावणे. यामुळे घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक होतं आणि मनही प्रसन्न राहतं. आपण घरात लक्षात घेतलं असेल की ज्या घरात सुगंध आणि स्वच्छता असते तिथे मन आपोआप आनंदी होतं. हा आनंदच पुढे जाऊन समृद्धी बदलतो. तसंच सकाळी घरात मोठ्याने भांडणं किंवा वाद टाळा, कारण दिवसाची सुरुवात जशी होते तसाच दिवस पुढे जातो. जर सुरुवात प्रेमाने आणि शांततेने झाली तर संपूर्ण दिवस सुरळीत जातो. म्हणूनच महिलांनो, घर सांभाळताना फक्त काम नाही तर घरातील वातावरण कडे लक्ष द्या, कारण घरातील ऊर्जा हीच खरी संपत्ती असते. ही छोटी सवय जर तुम्ही आजपासून सुरू केली तर तुम्हाला नक्कीच काही दिवसात फरक जाणवेल आणि घरात आनंद आणि समाधान वाढताना दिसेल. म्हणून आजपासून फक्त एक बदल करूया. काम तेच करा पण भावना बदला. तुम्ही पाहाल हळूहळू तुमच्या घरात सुखी, शांती आणि पैशाची स्थिरता वाढत आहे. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर तुमचा हा संदेश पुढपर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.